पुढला फोन आपण घेतो. श्रीकांत सावंत बोलतायत अंधेरीहून. बोला. नमस्कार. हॅलो. हॅलो. मी श्रीकांत सावंत बोलतोय अंधेरी वेस्ट वरून. माझा प्रश्न असा आहे की विवाहपूर्व संबंध तुम्हाला किती योग्य वाटतात आणि ते आपल्या संस्कृतीत बसतात का? थँक्यू. माझं वैयक्तिक मत विचाराल तर मी विवाहपूर्व संबंधांच्या विरुद्ध आहे. कारण ज्या लैंगिक संबंधाची तुम्ही जबाबदारी घेऊ शकता असेच लैंगिक संबंध ठेवणं योग्य, की ज्याला आपण रिस्पॉन्सिबल सेक्शुअल बिहेवियर. कारण का तुमचा कुठलाही लैंगिक डिसिजन ह्याला एक परिणाम असतो. त्यामुळे त्या परिणामाची जर जबाबदारी तुम्ही घेऊ शकत असाल तरच लैंगिक संबंध ठेवा. आणि लग्नाच्या आधी ठेवलेल्या लैंगिक संबंधांमधून अनेक धोके निर्माण होऊ शकतात. तुम्हाला नको असताना प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा राहू शकते. त्या गर्भधारणेची जबाबदारी तुम्ही घेऊ शकाल का? एकमेकांना लैंगिक संबंधातून काही रोग दिले गेले जाऊ शकतात. त्यामुळे समजा ज्या व्यक्तीशी तुमचे संबंध आले त्या व्यक्तीशी जर उद्या तुमचं लग्न नाही झालं तर त्यामुळे तुमच्या मनावरती होणारे परिणाम किंवा तुमचं समाजात त्यामुळे निर्माण होणारं जे रेप्युटेशन आहे या सगळ्याचे परिणाम तुम्हाला आयुष्यभर सोसावे लागू शकतात. त्यामुळेच लग्नाच्या आधी किती असं वाटत असलं की एकमेकांवरती प्रेम आहे तरीही शारीरिक संबंध आणि समागम हा लग्नानंतरच तरुणांनी ठेवावा असं मला खास इथे सांगावं असं वाटतं. आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने किंवा समाज हिताच्या दृष्टीने ते अत्यंत योग्य आहे. एक आणि आपल्या समाजाने आपल्या संस्कृतीने ही जी बंधनं टाकलेली आहेत आणि लग्नाची जी व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे त्यापाठी हा विचार होता. कारण विवाहपूर्व केलेल्या संबंधांची जबाबदारी कोण घेणार? त्यासाठीच जोपर्यंत तुम्ही तुमच्या लैंगिक वर्तनाची जबाबदारी घेऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही लैंगिक संबंध न ठेवलेलेच योग्य.